हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय नाही, चाललोय जॉबला चाललोय. ओके, 2 मिनिटं वेळ आहे? हो, बोलू शकतो. अरे, माझ्या मित्रांनी मला जवळपास 4-5 दिवस फॉलो घेत होता. त्यांनी मला एक बिझनेस प्लॅन दाखवलाय आणि मी तो स्टडी केला. मला फार आवडलाय आणि मला असं वाटतंय तू पण ते पाहावं, कारण की आपल्याला मिळून तिथं काम करायचंय. आपण त्या प्रोजेक्टवर येणाऱ्या 5-6 महिने जॉब करता करता महिन्याला 20-25 रुपये अर्निंग करू शकतो. तर त्यासाठी मी तुला एक लिंक पाठवणार आहे. तुला आज किंवा उद्या कधी वेळ भेटेल, 1-1.25 तासाचा. पण काय आहे ते लिंक? ते लिंक मध्ये सगळं समजेल. पाहिलं तर 20-25 हजार भेटतील जॉब करता करता. आणि किती वेळ लागतो ते बघायला? सांगितलं ना मी, 1.25 तास. बरं. पण आहे का तेवढं महत्वाचं? बघितलंच पाहिजे का? तू माझा मित्र आहे का? शत्रू आहे? कोणी मग कोणी आहे कोण तू? हा, तुला पगार 25, मला पगार 25, दोघांची बँड वाजवायली म्हणून तर मी तो प्लॅन पाहिलाय, म्हणून तुला पाठवायला. पण आता तू बघितलंय ना ऑलरेडी, एक्झॅक्टली काय तुला अंडरस्टँड झालंय तर मला सांग. ते मला थोडं 7-8 तास करून सांगितलं तर मला अंडरस्टँड होईल ते काय मला आहे. 5-6 तास त्यांनी समजवलं आणि ते एक्सपर्ट व्यक्तीने समजवलंय. मला थोडंच कळलंय, तरी पण मला आवडलंय आणि मी थोडं सांगून तुला काहीच नाही करणार. त्याच्यासाठी मी तुला एक युट्यूबची लिंक पाठवतोय. ती तुला व्यवस्थित हेडफोन घालून डायरी पेन घेऊन पाहिजे. काही क्वेश्चन आला तर विचार, मग मी पुढे नंतर बोलू. आपण पहिला पिक्चर पाहून घे. चालेल, बघतो. हॅलो, हॅलो तानाजी. हा, हॅलो, कोण? अरे अशोक, काही हेडफोन येते कानाला? हा, हेडफोन लावलेला आहे थोडस. ओके. बोलू शकतो 2 मिनिटासाठी? हो हो, बोलू शकतो. जेवण वगैरे झाले? Yes, दुपारी sir. फोन केलाय मी 2:30 वाजता. हो, झाले जेवण. ओके. मी एक बिझनेस प्लॅन पाहिलाय आणि मला आता डिसिजन घ्यायचंय. मी कन्फ्युज मोड मध्ये करू का नको. मला ऑलरेडी 4-5 तास मी स्टडी पण केलाय, पण तुम्हाला मी फॉलो करतो, मानतो, कारण की तुमचा डिसिजन चुकत नाही. तर मी तुम्हाला एक बिझनेस प्रेझेंटेशन एक लिंक पाठवतो. ती 1 ते 1.25 तास आहे. ती थोडी व्यवस्थित पाहून तुम्हाला वेळेनुसार पाहिजे. आज उद्या परवा जरी पाहिली तुमच्या वेळेनुसार तर तेवढी पाहून घ्या, मग आपण चर्चा करूया. कशाच्या रिलेटेड आहे नेमकी? मला बिझनेस करायचा आहे ना, मला तो लय आवडलाय, पण तो करू का नको ह्याच्यासाठी तुमचा सल्ला पाहिजे. तुम्ही बघितली का लिंक? हा, मी पाहिली. बरं. पण आता मला तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही, म्हणून तुमचा वेळ थोडं टाकून तुम्ही जर पाहिला तर बेटर होऊन जाईल. पण थोडंसं काही आयडिया, म्हणजे नेमकी एक्झॅक्टली कशाच्या रिलेटेड बिझनेस आहे तेवढं सांगितलं तरी मला. हेल्थ वेल्थ हॅपीनेस संदर्भात आहे. ओके, हेल्थ वेल्थ हॅपीनेस. बरं, ठीक आहे. मी बघतो माझ्या वेळेनुसार आणि मग सांगतो. झालं माझं इन्व्हिटेशन. संध्याकाळी मी 5:30ला कॉल केलाय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. झाला का चहा? हो, झाला, आत्ताच बसलो चहा. ओके. अरे, 2 मिनिटं वेळ आहे का? महत्वाच्या विषयावर बोलायचे मला तुझ्यासोबत. हो आहे, रिलॅक्सच आहे, आता बोलू शकतो. तुझं होम लोन किती वर्षासाठी होतं आणि काय इंटरेस्ट रेट होतं त्याला? होम लोन 20 वर्षासाठी घेतलं होतं. आणि इंटरेस्ट रेट काय घेतला होता? आता मला वाटतं काहीतरी 8.15 वगैरे चालू आहे. ओके. आणि किती वर्ष हप्ते भरले तर किती पेंडिंग येतं? 6 वर्ष झालेत, अजून 14 वर्ष भरायचे. तुला 14 भरायचे आणि मला 17 भरायचे. तर माझे एक कलिग आहेत, त्यांच्या थ्रू एक व्यक्ती आले आणि मला त्यांनी एक बिझनेस प्रेझेंटेशन लिंक पाठवली होती. ती मी पाहिली. त्याच्यानंतर मी स्टडी केला आणि तो प्रेझेंटेशन पाहून मला असं वाटतंय की मला आता 17 वर्षात नाही, पुढच्या मी 7 वर्षात घरनेल करू शकतो. आणि मला ती आयडिया आवडल्यानंतर आहे ना, मी 20 लोकांची नावं काढली आणि त्या 20 मध्ये तुझं नाव 3ऱ्या नंबरला आलंय. आणि मला वाटतं तुला पण तो प्रेझेंटेशन पाहिजे, कारण की त्या प्रेझेंटेशन मधून तुझं घर तुझ्या सॅलरीतून EMI न जाता त्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मधून जाऊ शकतो आणि पुढल्या 5 वर्षात तुझं घर नील होऊ शकतं. त्यासाठी मी एक व्हिडिओ लिंक पाठवणार आहे, ती तुला पाहिजे. ते मार्केटिंग वगैरे आहे का? हा, मार्केटिंग करायला आवडतं तुला? नाही, मला तर नाही आवडत, कारण मला नाही आवडत. माझा एक कलिग आहे, तुझे आता बोललं ना ते सेम तसं त्यांनी माझ्या ऑफिस मधल्या एकाला दिलं होतं. त्यांनी ते नंतर प्रोडक्ट वगैरे माझ्या एका सेम कलिगला कॅन्सर झालाय. मला नाही झाला, पण माझा एक कलिग आहे, त्याच्या बायकोचं नाव कविता आहे, पण माझ्या बायकोचं नाव सविता आहे. तर मी तुला व्हिडिओ पाठवायचा आहे का वेळ तुझ्याकडे? पण तू बघितलाय का? जाऊन दे, तुला इंटरेस्ट नाही वाटतं, घरनेल नाही करायचं ना. बरं, बाकी काय चाललंय पोरं बिरं? बाकी सगळं एकदम चल जाऊन दे, तू इंटरेस्टेड नाही. ठेवू का मग? तसं नाही ते, पण तू बघितलाय का? अरे, आता मित्र आहे तू माझा, घराचे हप्ते भरायचे, 17 वर्ष तू वेळ काढून राहिलाय, 15 वर्ष शिकून 8 वर्ष घासू राहिलाय, 42,000 पगार आहे आपल्या दोघांना, पण रगडून राहिलो आपण कंपन्यात जाऊन. पोराला बायकोला वेळ नाहीये. पण तुला खरं वाटतंय का त्यांना पैसे मिळतील आपल्याला? मला नाही वाटत, पण तू पाहिलं पहिलं मग बोलू. बरं, ठीक आहे. नीट पाहिजे बरं का? नाही, सिरियस आहे का सांग मला, तरच पाठवतो, नाही तर त्याला पैसे लागतात भाऊ, ऑलरेडी पेड येते. नाही, विषय असा आहे की EMI जर गेला एक्स्ट्रा तर कुणाला नकोय, पण ते ऑथेंटिक असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, म्हणून तुला विचारतो ते आहे का चांगलं.
मी चोरी करायला लावू शकतो तुला? निश्चित नाही लावू शकत. मग पाठवतो लिंक. हेडफोन घालून पाहा. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओळखलं का? हो ओळखला. नंबर सेव्ह. त्या दिवशी आपण चहा पिताना ओळख झाली आपली. येस येस. मी सेव्ह केला होता नंबर त्या दिवशी. त्या दिवशी मी बोललो पण होतो माझ्या संगीत बिझनेस आहे सर. हा तुम्ही बोलले होते फक्त. म्हणून तर आपला नंबर एक्शन झाला ना हो, सर. हो. ओळखलं का पण नक्की? हा नक्की ओळखलं. चहाच्या डबऱ्यावर भेटलो होतो. पण 2 मिनिटं आहेत तुमचे? हो आहेत आहेत. येस. ऑलरेडी तो बिझनेस हेल्थ वेल्थ हॅपीनेस मिशनवर आहे. तर एक 1.25 तासाची लिंक येते, 1.25 तासाची. ते प्रेझेंटेशन जर तुम्ही पाहिलं तर माझी खात्री आहे की जर तुमच्या लाईफमध्ये काही फायनान्शियली एक्स्ट्रा सपोर्ट पाहिजे असेल किंवा हेल्थ रिलेटेड काही इश्यू असेल किंवा सोसायटीसाठी काही करायचं असेल तर तिन्ही प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. असा बिझनेस आहे आणि आज भारतभर तो चाललाय. आणि त्या सगळ्या बिझनेसचा सार एक तासाच्या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्हाला एवढीच कंडिशन आहे, व्यवस्थित वेळ काढून हेडफोन लावून डायरी पेन घेऊन तो पाहावा लागेल. कारण की तोच 1.25 तासाचा प्लॅन पाहण्यासाठी लोक 5-5, 8-8 तास खर्च करतात, 1000-2000 तिकीट काढतात. तर तुम्हाला कुठला टायमिंग सुटेबल असेल असं वाटतं की तो व्हिडिओ पाहण्यासाठी मी लिंक पाठवू शकतो तुम्हाला? सुट्टीच्या दिवशी असतो वेळ माझ्याकडे. ओके. बाकी जॉब नंतर वगैरे काही? नाही थोडंसं फॅमिली टाइम ह्याच्यामुळे भेटत नाही कारण जॉब यायला उशीर होतो. पण सुट्टीच्या दिवशी बघू पण शकतो. थोडे दिवस फॅमिली टाइम जर उद्या बाजूला काढला आणि पेशल दिला, एक पिक्चर पाहिला तुम्ही? धुरंधर पाहिला का? हो, बघितला ना. किती तासात पाहिला? 3.25 पुष्पा किती तासात पाहिला? 3.25. किती खर्च झाले तुला तिकीट? काय 1000-3000 रुपये खर्च झाले. तर माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं असे पुस्तक, मी पण नव्हतं पाहत, पण हा जर पिक्चर पाहिला तर येणाऱ्या काळात पुष्पा धुरंधर बाजूला राहून द्या पण आपल्या लाईफचं धुरंधर आपण बनवू शकतो. सांगा कधी पाहणार? एवढं महत्वाचं आहे का? हा, पाहिल्यावर शॉक होणार. जो व्यक्ती प्लॅन देतोय ना त्याचं महिन्याचं 90 लाख इन्कम आहे. अरे वा. ऑलरेडी ते मर्सिडीज वापरतात 1.25 करोडची. ठीक पाठवू का आहे. मग? उद्या संध्याकाळी वेळ काढून बघतो. कळलं का अशोक तोडवर पैसे का कमवतो? सर ड्रेस छान घातला. थँक्यू सर. सर मी सेल्स मध्ये काम करतो हेल्थ वेल्थ हॅपीनेसवर. तर एक जबरदस्त प्रोजेक्ट आहे. तर हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेसवर तो समजवण्यासाठी 1-1.5 तास लागू शकतात. तर इंटरेस्टेड असेल तर नंबर एक्सचेंज करू, नंतर बोलून पाठवू शकतो मी तुम्हाला. हा, तुमच्याकडे बघून तर वाटतंय हेल्थ वरती तुम्ही काम करताय असं. कारण की मी फिटनेस दिसतोय त्यांना. बरं मग आता तर थोडी घाई आहे मला, पण नंबर देते सर? येस. येस. 7, 8, 9, 10, 5. ओके, मी मिस कॉल सेव्ह करून घ्या सर. अशोक तोडमल नावाने. अशोक तोडमल, मीट टी स्पॉट थर्मॅक्स. ओके, मी पण तुमचं नाव अशोक तोडमल, दानूजी अवताडे. मीट थर्मॅक चौक. मी चालेल. सेव्ह करून घेतला सर नंबर. येस. ओके. हा नुसता नंबर सेव्ह नाही झाला सर, याच्यात रोलही मोठं काम करू शकतो आपण. छान वाटलं बरं. चहाच्या कशी मिळत थांबा सर. अमोल सरच्या फोनवरून फोन लावलाय आणि अमोल सरने मला त्याचं ऑलरेडी लिस्ट, नाव, नंबर, एज, कर्ज बिर्ज, विकनेस सांगितले. हॅलो हॅलो. अमोल सरने मला फोन लावून दिलाय. अमोल सर बोलतील. हॅलो तानाजी, मी अमोल बोलतोय. अरे 2 मिनिटं महत्वाचं काम आहे, वेळ आहे तुझ्याकडे? तो म्हणतो हो. माझे एक मित्र आहेत त्यांचं थोडंसं बोलला, बस एवढंच काम आहे त्या माणसांचं. हॅलो, नमस्कार. 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 बोला. अशोक तोडमल. मी दानूजी अवताडे बोलतो. बोला. तुमचे मित्र तुमची फार तारीफ करत होते. आमचं प्रेझेंटेशन झालं, प्रश्न होते त्यांचे काही, त्यांना समजलं आणि त्यांनी म्हटलं की आपला टॉप 5-7 मित्र पाहिजेत. त्यांनी तुमचं नाव पहिले लिहिलं. तर तुमची फार तारीफ करत होते आणि त्यांना जो मी बिझनेस दाखवला ना तेव्हा तुम्हाला पण दाखवायचं आहे मला, आणि त्यांना आवडलाय आणि ते म्हणले नाही माझ्या मित्रासोबतच मला करायचं आहे. तर मग ते प्रेझेंटेशन त्यांनी का पाहिलं? कारण की त्यांच्यावर 6-7 लाख कर्ज आहे म्हणले, ते एक्स्ट्रा इन्कम करून त्यांना नील करायचं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पण थोडंसं एक्स्ट्रा तुमच्या डोक्यात आहे, जॉबचं ट्रेस आहे, फॅमिलीचा प्रेशर आहे, तुम्ही पण एक्स्ट्रा इन्कम शोधताय. तर एक जबरदस्त बिझनेस प्लॅन आहे. 1 ते 1.25 तासाचा व्हिडिओ आहे. मी ऑलरेडी त्यांना 5-6 तास लागले, आपला वेळ वाया जाईल म्हणून मी तुम्हाला पाठवतो, नंतर आपण चर्चा करूया त्याच्यावरती. तर कधी तुम्ही पाहू शकताय? आज, उद्या, परवा? नाही पाहायचं तर बघू आपण. आपण कसलं प्रेझेंटेशन थोडंसं समराईज करा कारण माझ्याकडे तसा वेळ नाहीये तेवढा. 1-1.25 तास. अमोल सर म्हणले तुम्ही तर त्यांचे जवळचे हाताचे मित्र आहेत. नाही अमोल माझ्या हक्काचाच मित्र आहे. त्याने आता काय बघितलं ते एक्झॅक्टली मला म्हणजे समजून घेण्यासाठी, मला पहिलं काय बघायचं हे अंडरस्टँड करण्यासाठी थोडंसं समराईज करून सांगा, त्यानंतर मी डिसाईड करतो बघायचं का नाही. हेल्थ वेल्थ हॅपीनेसचा प्रोजेक्ट आहे सर. ओके. 21व्या शतकातला बिझनेस आहे. जसं आता लोक कॅशवरून जीपेला आले, नंतर गुगलवरून यायला गेले, तसं आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हेल्थ वेल्थ केमिकलचे चालले आहेत. युथ वुमन एम्पॉवरमेंटचे इश्यू तयार झाले, ट्रेसमध्ये लोक, त्याचं सोल्युशनचं प्रेझेंटेशन आहे.
ते हेल्थ म्हणजे काय प्रोडक्ट्स वगैरे घेऊन खायचे विकायचे असं काय करायचं का? सर मला सांगा, प्रोडक्ट मेडिकलमध्ये विकतात, दुकानामध्ये विकतात, विकायचं असतं मी दुकान टाकलं असतं सर, तुम्हाला काय वाटतं? हा नाही, दुकान पण आता ते B2B किंवा B2C असं काय काय करतात किंवा काही लोक म्हणतात आणि ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे तुमच्याकडे आहे त्याच्यातले 99% उत्तर त्या प्रेझेंटेशन मधून भेटतील. 1-2% राहिले असतं लिहून घ्या, आपण बोलू, पण पूर्ण पहा. कारण की प्रेझेंटेशन असं मनापासून पहा, नंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. आता तुम्ही जे विचारताय ना मला, मी तुम्हाला विचारणार आहे, मग मला तुम्हाला कळलं पाहिजे की मी प्रेझेंटेशन पाहिजे. ओके ठीक आहे. बोलती बंद. की तुला पण वाटतं प्रूव्हन टेक्निक सांगू राहिली. धनाजी, अशोक तोडमल बोलतोय मी. ओळखलं नसाल मला तुम्ही? नाही ओळखलं. अमोल पारख सरांना ओळख नाही ना तुम्ही? हो हो, तो मित्र आहे माझा. आम्ही त्यांनी दोघांनी मिळून बिझनेस सुरू केलाय, पण ते थोडेसे कामात येतं, त्याच्यामुळे त्यांच्या लिस्टवर त्यांनी तुमचा रिप्रेझेंट दिलाय. तर आम्ही एक बिझनेस सुरू केला हेल्थ वेल्थ हॅपीनेस प्रोजेक्टवर, आणि त्यांनी तुमचं नाव रिकमेंड केलंय. तर त्यासाठी 1 ते 1.25 तास लागणार आहे. मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन लिंक पाठवणार आहे. ती लिंक जर तुम्ही बघितली तर तुमच्या डोक्यात आयडिया चालल्या होत्या काहीतरी बिझनेस स्टार्टअप वगैरे करण्याच्या, तर तो प्रेझेंटेशन तुम्हाला सपोर्ट करू शकतो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला 1 ते 1.25 तास लागेल. कधी काढू शकताय? पण ते अमोलने बघितलंय का? अमोलने बघितलंय, अमोलने सुरू पण केलंय, पण अमोलला वेळ नसल्यामुळं, जसं अमोलला दाखवलं, पण अमोलला त्याच्या सचिन या मित्रांनी दाखवलं होतं. मग सचिननी नंबर दिला, मी त्यांना बोललो, आता अमोलने सांगितलंय की तुमचा नंबर, म्हणून मी तुमचं बोलतोय. आपण पहिल्यांदाच दोघं बोलतोय तर तुम्हाला आता सध्याला मला सांगा, काही पहिल्यांदाच बोलतोय, तुमचे पैसे घ्यायचे, तुम्ही एवढे पिक्चर बघितले, काय झालं लाईफ मध्ये? काहीच नाही झालं. असं एक पिक्चर पहा की त्या पिक्चर मधून होऊ शकतं तुमच्या जॉब सोबत करता करता येणाऱ्या 3-4 महिन्यात 25,000 रुपये अर्निंग होऊ शकतं, घरातले हेल्थचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात, आणि सोसायटीमध्ये पण कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. हरकत नाही, पण मी एकदा अमोलशी डिस्कस करतो त्याचं काय म्हणणं आहे ते, आणि मग मी सांगतो तुम्हाला. ओके, म्हणजे अमोल संग बोलायचं, मी सगळे डिसिजन तुम्ही अमोल विचारून घेता? नाही तसं नाही, पण त्यांनी आता बघितलंय ना ऑलरेडी, तर बघितलं तर एक्झॅक्टली मला त्याचं ओपिनियन अंडरस्टँड करतो की त्यांनी काय केलंय, आणि त्यानंतर मग आपण अमोल आता रिसेंटली एक 15 दिवसापूर्वी जॉईन झालेत. त्यांचे 7-8 लोकांना आम्ही प्रेझेंटेशन दिलेत, त्याच्यातले 3-4 लोक येस म्हणले. तर अमोल पण नवीनच आहे. तुम्ही जर अमोलला काही प्रश्न विचारले ना, लहान बाळाला काय कळते, मग अमोल उत्तर देऊच शकत नाही. तुम्हाला काय असेल क्वेश्चन मला विचारा. आणि असं पण नाही मी तुम्हाला बँक डिटेल मागून राहिले, पैसे ट्रान्सफर करा म्हणून राहिले, मी एक ऑपॉर्च्युनिटी पहा म्हणून राहिले. असे पिक्चर व्हिडिओ रील भरपूर पाहिले असतील सर. हा ते तर बघतो आपण आता. म्हणून अमोलने सांगितलंय, असं पण रॅन्डमली कॉल नाहीये. तुम्ही अमोलला ओळखताय? हो ओळखतो. अमोल चीट करू शकतो तुम्हाला? नाही, तो चीट नाही करू शकत, म्हणूनच एकदा त्याशी डिस्कशन करायचं होतं. ठीक आहे, मग अमोलला कॉन्फरन्स कॉल अरेंज करू मी. तुम्ही घेता अमोलला कॉन्फरन्स कॉल मध्ये? हो मी करतो. घ्या ना लगेच, पुन्हा वेळ नको जायला आपल्याला. हा, आता अमोल मीच कॅरेक्टर मध्ये होतो. हा अमोल, हे अशोक तोडमल सर बोलतायत आता कॉलवरती. अरे थांब, मीटिंग मध्ये कॅबिन मध्ये थांब, बाहेर येतो. हा बोल तानाजी. हा अमोल, हे अशोक तोडमल सर म्हणून आहेत, कोणतरी तुझा रेफरन्स सांगून माझ्याशी बोलतायत, आणि कसल्या तरी एका कन्सेप्ट बद्दल सांगतायत. हे लय भारी बघून घे. ठेवतो मी, मीटिंग चालू आहे. हा बोल तानाजी, काय म्हणतात? ठीक आहे, ती लिंक पाठवा, मी बघतो आणि तुम्हाला फीडबॅक कळवतो. नमस्कार. तुमच्या मिसेसला ट्रीटमेंट चालू आहे असं सांगितलं होतं मला माझ्या मिसेसने. तर आम्ही एक चांगला बिझनेस सुरू केला आहे, त्याचं चांगले हेल्दी प्रोडक्ट आहे. त्या हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट संदर्भात समजून घेण्यासाठी मी ऑपॉर्च्युनिटी पाठवतो. तुम्ही आणि मिसेस दोघं पण पहा. ते हेल्थसाठी जे प्रॉब्लेम चालू आहेत ना विनीचे, ते सॉर्ट आउट होतील. पण तिची आता चालू आहे ना ट्रीटमेंट, तिकडे चालू आहे, आणि 80-90% रिझल्ट पण आलाय. ठीक आहे, रिझल्ट जरी आला तरी पण पाहून घ्या, कारण की जो रिझल्ट आलेला असेल ना तुम्हाला, ते प्रॉब्लेम आलाय म्हणून सोल्युशन केला, पण ते प्रॉब्लेम येतोच का ते पण समजलं जातं. तो नाही यावं म्हणून त्याचे अवेअरनेस म्हणून माहिती काय. बर, काय म्हणजे कसली ट्रीटमेंट, काय काय त्याच्यात? त्याच्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला जाईल 1/2 तासाचा. आता इथं फक्त हेल्थ अवेअरनेस पाठवायचं आहे. काय पाठवायचं आहे? एक 1/2 तासाचा एक व्हिडिओ असेल, ते पाहून घ्या, मग आपण बोलू. बर, ठीक आहे, हरकत नाही, पाठवा, बघून घेतो मी. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ. हॅलो, नमस्कार. माझं नाव अशोक तोळमले. तुम्ही मला ओळखत नाहीये. आपले तुमच्या टीम मध्ये मनीषा मॅडम आहेत ना, सॉरी तुमच्या रिलेटिव्ह मध्ये एक मनीषा मॅडम आहेत म्हणून, तुमच्या काही रिलेटिव्हच आहेत.
मनीषा पाटील पण नाही का? हा, ओळखता तुम्ही त्यांना? हो ओळखतो, रिलेटिव्ह. ओके. त्यांनीच तुमचा नंबर मला शेअर केला आणि कळलं की वडिलाला थोडंसं डायजेशनचा इश्यू आहे तुमच्या. हो आहे. आता ट्रीटमेंट कशी चालू आहे? चालली आता, चांगली ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे बरं वाटतंय ना व्यवस्थित? हा म्हणजे पण ते विषय असा होतो की जेव्हा टॅबलेट घेतात ना तेव्हा बरं वाटतं, नाही घेतल्या की डॉक्टर्स, हॉस्पिटल, टॅबलेट, मेडिसिन आपले सिम्पटम्स ट्रीट करतात, म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर त्याला ट्रीट करतात, पण कॉज रूट नाही ट्रीट करत. तर ऑलरेडी तो कॉज कसा ट्रीट केला पाहिजे आणि त्याच्यावर काय सोल्युशन्स आहेत एक अवेअरनेस म्हणून तुम्ही जर वडिलांना हे पाहायला लावलं, तुम्ही पण पहा, तर पाहिल्यानंतर आपण बोलू शकतो. मला असं वाटतं हे ट्रीटमेंट तर चालू राहून द्या, पण येणाऱ्या काळात दुसरे कुठले प्रॉब्लेम न उद्भवण्यासाठी एक हेल्थ अवेअरनेस सेशन असेल, त्याचे काही प्रोडक्ट्स पण आहे ते समजून घ्या. मग ते काय त्या वडिलांना परत वेगळी ट्रीटमेंट घ्यावं लागेल का? तो नंतरचा पार्टी. सगळ्यात महत्त्वाचं, ऑलरेडी तुम्ही जी ट्रीटमेंट देताय तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाल्यानंतर 2-4 महिन्यात फाईल फिरावंच लागतं आपल्याला, तर त्या फाईल बंद होण्यासाठी सोल्युशन. ते काय म्हणजे होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेद आहे, काय आहे ते? आयुर्वेदा, फूड सप्लिमेंट्स प्लस आयुर्वेदा, कारण की आयुर्वेदा हे मुळावर काम करतं. पण ते रिझल्ट यायला ते वेळ लागतात असं काही बरंच ऐकलं होतं मी. म्हणजे नेमकं याच्यात कसं आहे? पहिलं तुम्ही पाहून घ्या, मग काही प्रश्न असतील तर मग आपण त्याच्यावर बोलू. बरं. प्रश्नाचे उत्तर मध्ये द्यायचे नाही, काही लोक मध्येच उत्तर देत बसतात. येस, बरोबर ना? प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. सर पहिलं पहा, नंतर आणखीन तुम्हाला त्याचे एव्हिडन्स प्रूफ देतो. प्रेझेंटेशन मध्येच क्वेश्चन सगळे डिएट होऊन जातात, तिथलं मला वाटतं आता प्रश्नाचे उत्तर देऊन फायदा काय? न पाहता प्लॅन, न पाहता प्रोडक्ट्स. चलो आणखी नेक्स्ट. हॅलो हॅलो. महेश सावंतचा ओळखताय तुम्ही? हा, तो मित्र होता माझा कॉलेजचा, पण आता बरेच दिवस झाले नाही कॉन्टॅक्ट. ओके. मला नसेल ओळखत. नाही, तुम्हाला बोलू शकतो 2 मिनिटं? हो हो बोलू शकतो. महेश सावंत सरांच्या आईला आहे ना पाईलचा इश्यू होता आणि मायग्रेनचा पण होता, तर त्याच्यावर आमचे काही प्रोडक्ट त्यांना रिकमेंड केले. तर त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं की वडिलाला शुगर आहे, आईला पण जॉईंट पेनचा इश्यू आहे, तर त्याच्यावरती ते थोडेसे जॉबला गेले, तर त्यांना वेळ नव्हता. पण मी सांगितलंय तर आमच्याकडे सप्लिमेंट्स आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, लाखो लोकांना त्याचे फायदे झाले. तर तुमच्या आई वडिलांसाठी तुम्हाला एक व्हिडिओ लिंक पाठवतो, ती पाहून घ्या, नंतर बोलू आपण याच्यावर. पण वडिलांची शुगरची ट्रीटमेंट चालू आहे आता सध्या. ओके. शुगर ट्रीटमेंट चालू आहे, तर ही ॲलोपॅथीची टॅबलेट असते ना काहीतरी? हो. तुम्हाला आता असं वाटतं का की ॲलोपॅथीमुळं काही साईड इफेक्ट्स वगैरे होत असतात? हा, होतात ना सर. म्हणजे जर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू आहे तर किडनी बिडनी बाकीचे पण इश्यू तयार होतात. तर मग ॲलोपॅथी आहे ना सिम्पटम्सला ट्रीट करतं, रूटला, मुळाला नाही ट्रीट करत. समजते तुम्हाला? म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर नीट करतं हॉस्पिटल्स. ॲलोपॅथी नाही तर कसली ट्रीटमेंट आहे? आयुर्वेदा बेस सेल्स, म्हणजे ते समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओज पाहावं लागेल, मग तुमचे प्रश्न ऑलरेडी 90% संपतील, राहिले थोडेफार मग बोलू आपण. तुम्ही म्हणले महेश आमच्या आईनं म्हणजे पायीचा त्रास होता, ते मलाही माहिती. मग त्यांना आला का, फरक पडला का त्यांना? हो, ऑलमोस्ट 70% त्यांना बरं वाटलं, म्हणून तर त्याने तुमचा नंबर दिलाय. तुमचा नंबर कुठे येणार नाही? बरं, मी एकदा महेशशी बोलू का? बोलून एकदा मग तुम्हाला कळवतो आपण पुढे बोलायचं का नाही. महेशला पॉसिबल असेल तर आता कॉन्फरन्स मध्ये घेऊ का? कारण की ऑलरेडी वेळ जाण्यामध्ये काही महेशला पण उत्तर नाही देता येणार. घेऊ शकतो आपण महेशला कॉन्फरन्स मध्ये. घेता तुम्ही? चालेल, करा तुम्ही ऍड, काय अडचण नाही. ओके. हॅलो. हा, तानाजी बोल ना. ते कॉन्फरन्स वरती ते अशोक तोडमल सर आहेत. ते मला म्हणतात की म्हणजे तुझ्या आईला जो त्रास होता पायीचा, त्याच्यावरती 70% रिझल्ट आलाय आणि ते डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं, पैसे पण घातले होते 70-80 हजार, पण यांचे प्रोडक्ट घेतल्यानंतर 10-12 दिवसच झाले. तर आई आता 70% पर्यंत ओके झाली. आणि म्हणून तर मी ऑलरेडी म्हणलं मित्र नातेवाईक त्यांना ज्यांना इश्यू आहेत त्यांना पण सांगावं, तू पण समजून घे. हे म्हणतात की माझ्या वडिलांना जो शुगरचा त्रास आहे त्याला पण रिझल्ट येईल. खरंय का? येईल का रिझल्ट? असं म्हणता नाहीये. शेवटी लाईफस्टाईल कशी आहे, बॉडी रिस्पॉन्स कसा आहे, कन्सिस्टन्सी कशी आहे, पहिलं पाहून घ्या. गरज पडली तर आपल्याकडे डॉक्टर्स पण आहेत, ते रिपोर्ट चेक करतील आणि त्यानंतर ते डिसाईड होईल. ठीक आहे, पाठवा लिंक, मी बघतो. उत्तर दिले. अभिनंदन तुमचं पहिलं. थँक्यू. पण कशाबद्दल? कशाबद्दल? ऑलरेडी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे नाव कमवलंय, सोसायटीमध्ये काम कमवलंय किंवा लाईफ स्वतःला सेट केलंय तुमच्या व्यवसायामध्ये, ही सोपी गोष्ट नाही कॉम्पिटिशन मार्केटमध्ये, म्हणून मी अभिनंदन केलं. तुम्ही पण काय देवाचीच कृपा आहे, ते चांगलं आहे सगळं. नाही, पण ते देवाची कृपा पुण्य कर्मावर होती. तुमच्यासारखे व्यक्तीतून चांगले कर्म झालेत म्हणून तर ते होऊ राहिले, नाही तर काही लोक लई कामं करतात, पुढे काय भेटते?
तर मग याच्यासोबतच मला असं वाटतं की तुम्हाला जे यश भेटलंय, आनंद भेटलाय, समाजात पण तो वाटावा. पण आपण कपडे, अन्न, पैसे वाटून तर फार छोट्या लेवलला चॅरिटी करू शकतो. आपण माझं चाललंय म्हणजे मी समाजामध्ये ऑलरेडी कॉन्ट्रीब्युट करतोच आहे. माझ्याकडे एम्प्लॉई वगैरे आहेत, त्यांना पगार देतोय किंवा मला जसा वेळ भेटेल तशी चॅरिटी करते. बाकीच्या गोष्टी माझ्या चालू येतात. मला 1 ते सव्वा तासाचा एक व्हिडिओ असेल, मी तुम्हाला पाठवून तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सोशल वर्क करून तुमची पण लाईफस्टाईल अपग्रेड करू शकतात आणि पॅसिव्ह इन्कम मध्ये शिफ्ट होऊ शकतात. असे एक आयडिया आहे जबरदस्त. आणि सगळ्या क्लासचे लोक ह्या बिझनेसमध्ये आहेत. जे लोक ते प्रेझेंट करणार आहेत ना व्यक्ती, ऑलरेडी ते पण जवळपास महिन्याच्या 90 लाखाची इन्कम पर्यंत गेले. ते ऑलरेडी भारतभर काम करतात 25 राज्यांमध्ये. म्हणजे तुम्ही पॅसिव्ह इन्कम बद्दल बोलताय, मग काही मोठी इन्व्हेस्टमेंट वगैरे करायला लागेल का? झिरो इन्व्हेस्टमेंट आहे, काहीच नाही लागत. फक्त तुम्हाला आता सध्याला सव्वा तास वेळ द्यायचा आहे. ते पण हेडफोन, डायरी, पेन घेऊन वाटलं तर रिपीट करून ऐका आणि त्याच्यानंतर जर काही प्रश्न राहिले तर आपण डिस्कस करूया. पण आता विषय असा आहे की ओव्हरऑल जर बघितलं तर वेळेचं फार क्रंच आहे. बिझी ऑफिस हे सगळ्या टायमिंगमुळं वेळ देणं फार मुश्किल आहे. थोडं जर मला 5 मिनिटात समराईज केलं तर त्यानंतर मी डिसाईड करू शकतो बघायचं का नाही बघायचं. 5 मिनिटात जर सांगायचं म्हणलं तर 21व्या शतकातला बिझनेस आहे. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस आहे. आमचे काही डेअरीचे प्रोडक्ट्स आहेत, चाइल्ड हेल्थ, वुमन हेल्थवर आम्ही काम करतो. एक रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर तो बिझनेस डिस्ट्रीब्युशन चालू होतो. म्हणजे ते प्रोडक्ट मी परचेस करून विकायचं वगैरे असं काय करायला लागेल का? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, विकायचा हा प्रश्नच येत नाही इथं. कारण की दुकानामध्ये दुकान टाकून विकतात, ऑनलाईन विकतात, मॉल टाकून विकतात. एखाद्याने डिस्ट्रीब्युटरशिप घेतली तर तो फक्त कस्टमर बनवतो. म्हणून तर म्हणलं बिझनेस मॉडेल आहे ना, तुम्हाला समजण्यासाठी कमीत कमी 6 तास पाहिजे. ओके, ठीक आहे. तुम्ही मला पाठवाली, मी माझ्या वेळेनुसार बघतो. नमस्कार. मला महेश सचिन सरांनी तुमचा कॉन्टॅक्ट दिला. मला ओळखत नसेल तुम्ही. सचिन जरे. हा येस, हा मित्र आहे माझा. ओके. त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी ट्रीटमेंट घेताय ऑलरेडी हेल्थ रिलेटेड तुमच्या वाईफसाठी. तर किती वर्ष झाले सर घेताय? त्याच्यावर बोलू शकतो आपण? 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे? हो, बोलू शकतो. साधारणतः दीड वर्ष झालं ट्रीटमेंट घेतोय. ओके. कुठल्या प्रोडक्ट्स घेताय सर? ते XYZ आयुर्वेदा कंपनी आहे. अगोदर म्हणजे ॲलोपॅथीची पण ट्रीटमेंट घेतली आम्ही. आता आयुर्वेदा घेताय? आणि आयुर्वेदा 1.5 वर्षापासून घेतोय. तर आहे, बऱ्यापैकी रिलीफ आहे. बऱ्यापैकी आहे का चांगलं आहे? नाही, बऱ्यापैकीच आहे. ओके. मग आता सध्याला ऑलरेडी आम्ही पण प्रोडक्ट्सवर काम करतोय. मी पण ऑलरेडी वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट माझ्या मम्मीसाठी, माझ्या मित्रांनी पण ऑफरले होते. पण आम्हाला याचे रिझल्ट फार हायर वाटले. तुमच्या कंपनीचं नाव आहे? आमच्या कंपनीचं नाव आहे सनेज. आम्ही इथिकल एजमध्ये काम करतो. तर त्या रिलेटेड थोडंसं आपण डिस्कस करायचं प्रोडक्ट संदर्भात. तर ऑलरेडी तुम्ही जर मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करतो हेल्थ अवेअरनेसचा, तर तुम्हाला बेसिक माहीतच आहे. पण ऑलरेडी जर तुम्ही ते जे प्रोडक्ट वापरतात त्या प्रोडक्ट आणि हे प्रोडक्ट्स मध्ये डिफरंट काय आहे, कारण की इंग्रेडियंटचं डिफरंट आहे, क्वालिटीचं डिफरंट आहे. आता मला माहित नाही तुम्ही एक्झॅक्टली कोणते वापरताय, पण इन्फॉर्मेशन घ्या. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही ते प्रोडक्ट्स घेऊन तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट नाही जनरेट झाले, तर ऑप्शन म्हणून हे पण अंडरस्टँड करू शकता. विषय असा झालाय की मागच्या 1.5 वर्षापासून आयुर्वेद ट्रीटमेंट घेतोय आणि काही पाहिजे तसे रिझल्ट जनरेट नाही झाले. त्यामुळे आता परत विचार करतो की ॲलोपॅथीला शिफ्ट व्हावं. तर त्याच्यावर आयुर्वेदाचे रिझल्ट जनरेट का नाही झाले? कारण की इन्ग्रेडियंट मध्ये जर कॉम्प्लिकेशन असतील तर होतात. तर आपल्याकडे 20 वर्षाचं मॅन्युफॅक्चरिंग ट्रॅक रेकॉर्ड आहे. आपल्याकडे ऑलमोस्ट 16 सर्टिफिकेट आहेत, प्रूव्हन प्रोडक्ट आहेत, लाखो कस्टमर आहेत भारतभरामध्ये. तर म्हणून म्हणतो की ॲलोपॅथीवर जर गेला तर ॲलोपॅथी सिम्पटम्स ट्रीट करतं, आयुर्वेदा रूट टेस्ट करतं. आम्ही नुसती मेडिसिन नाही देऊ राहिलो, सप्लिमेंट विथ मेडिसिन देऊ राहिलो. आमच्याकडे डॉक्टरची टीम आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन देतो. म्हणजे जेवणातून जे नाही भेटत म्हणून ते आजार होऊ राहिले. म्हणून तुम्ही ॲलोपॅथीवर गेलात, आयुर्वेदावर गेलात, आता पुन्हा ॲलोपॅथीवर जाऊ राहिला. आणि तरी पण आम्हाला जरे सरने तुमचा नंबर काय दिला, भगवंताची पण इच्छा आहे की तुमच्या वाईफसाठी हे प्रोडक्ट तुम्ही अंडरस्टँड करून. बरं, ह्या आजार रिलेटेड तुमच्याकडे काही रिझल्ट वगैरे आलेले आहेत का? रिझल्ट तर भरपूर आहेत. मग ते आलेले तसे काही टेस्टिमोनियल्स असतील तर येस, पाठवा मला. आमच्याकडे आता इथं प्ले लिस्ट असेल तर मी पाठवू शकतो का नाही? कळलं का तुम्हाला डेटा कुठं पाहिजे? तर पाठवला, बाकी काय राहतं. तरी पण ना ऑलरेडी ज्यांच्या ट्रीटमेंट चालू झाल्या त्यांना कन्व्हिन्स नका करू. त्यांच्या डोक्यात काय करा, तुम्ही जे वापरता ते वापरा, पण इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. पण जर कधी वाटलं की त्यांनी सोल्युशन नाही भेटवायला, कम्फर्ट नाही भेटवायला, तर कॉन्टॅक्ट करा, आम्ही मदत करू. डायरेक्ट ट्रीटमेंट बंद करून आपले प्रोडक्ट घुसू नका. समजतंय का? कारण की दुसऱ्याला निगेटिव्ह करून तुमचं घुसवतं तर व्याड करा माहिती मला तरी वाटतं. त्या दिवशी सर मुंबईमध्ये मला एक अनुभव आला असाच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो, त्या वैशाली माहित आहे का तुम्हाला? वैशाली सोनवणे. हा,
हा तर तुमच्या मैत्रिणी आहेत त्या तुम्हाला मैत्रिणी म्हणतात, तुम्ही लक्षात नाही वाटते म्हणजे नाही मला फारसं नाही लक्षात. त्या अमोलचं नाव नाही घेतलं मी, लेडीजच नाव घेतले. तुम्ही मला अमोल सर सांगितलं, मी लेडीजच्या कॅरेक्टर मध्ये घुसलोय. एवढ्या वेळ कन्फ्युज होती, गरज नव्हती तुम्हाला. कधी कधी तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगता ते मी करेल का? लेडीज मी घुसव ना कॅरेक्टर मध्ये. मग मी काय सांगितलं, वनिता सोनवणे तुम्ही म्हणले पाहिजे. हा, वैशाली सोनवणे. ओके ओके. त्यांनी आणि आम्ही मिळून एक बिझनेस सुरू केलाय. त्यांना 1-2-3 तास लागले मला समजवायला. तर त्यांनी सांगितलं की तुमचं पण शिक्षण झालंय, पण लग्न झाल्यामुळं मूळ परिवाराला अटकलात, तर ते सगळं सांभाळता पण काही तुम्हाला इच्छा आहे स्वतःची आयडेंटिटी बनवायची. तर मी तुम्हाला एक प्रेझेंटेशनची व्हिडिओ लिंक शेअर करणार आहे. तो प्रेझेंटेशन पाहिलं तर घर मुलं सगळं सांभाळता दुपारच्या वेळेत रिकाम्या वेळेत ऑनलाईन मधून एक 3-4 महिन्यानंतर महिन्याला 20-25 हजार रुपये इन्कम येऊ शकतं. आवडेल काय घ्यायला? काय पण आवडेल का? पैसे घ्यायला आवडतील का? हो आवडेल, पण काय चोरी करायची? अहो जास्त केले हो. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवणार आहे, तो तुम्हाला पाहायचा आहे. फक्त दुपारी झोपा काढतात का नाही? ही कधी वाटत फ्री होते. एवढं नॅशनल बोलायचं असं म्हटलं म्हणजे आपलं नाही दिसून नाते एवढं. याला आईस ब्रेकिंग, याला काय म्हणतात? याला आईस ब्रेकिंग म्हणतात. जे लोक आतून प्युअर आहेत ना, ते एकदम नटकट असतात, कोणासंग बोलू शकतात. म्हणजे आतून गावा बोलले ना, बोलता येत नाही समोरच्या व्यक्तीसोबत, गडबड व्हायला. तर मग सांगा, दुपारच्या वेळेला वेळ भेटतो? इंस्टा, फेसबुक, युट्यूब काय आवडतं जास्त पाहायला? इंस्टा. आता सध्या लेटेस्ट मालिका कुठली चालू आहे बघा ना. ते बघून डोक्यात टेन्शन घेण्यापेक्षा 1.25 तासाचा व्हिडिओ बघा. 3-4 महिन्यानंतर महिन्याला 20-25 हजार येते. पाहतो का? बरं ठीक आहे सिरियस आहात का? सर. हो आहे, पण बघते. तुमच्या बोलण्यात तर मला शेवट नाही वाटवायचे. पाठवू का नको सांग? नाही बघते 100%. तिने सांगितलं तर चांगलंच असेल, बघते. हेडफोन आहे घरी? हो. पोरं बिरं झोपून लावून डायरी पेन घेऊन पहा, आणि त्याचे काही प्रश्न पडले तर ते प्रश्न नंतर आपण कॉन्फरन्सवर टॉक करूया किंवा कॉलवर टॉक करूया. ठीक आहे, मी बघते, पण काय आहे नक्की? हा तेच काय आहे? तेच मी सांगतोय की घरात राहून घरचे काम करून महिन्याला 25,000 कसे कमवायचे, त्याच ते एक सांगितलं त्याचे. बरं ठीक आहे, पण सर ते लिंक बिंक ओपन केल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही? हा येऊ शकतो, तुमचा अकाउंट हॅक होऊ शकतं बँकेचं वगैरे. नाही तसं ऐकलंय, माझ्या घरात पण तसं हा, झालंय. होऊ शकतं असं वाटतं ना तुम्हाला? म्हणून नको पाठवू का? नाही तिला मी विचारते, मग मी बघते, काय हरकत नाही सर. आता तुम्ही जे रील बिल पाहतात, युट्यूबवर व्हिडिओ पाहतात, हॅक झालात तुम्ही कधी? युट्यूब माहिती मॅडम तुम्हाला? हो पाहिले सर, पण असं जास्त. बरं तुमच्या मैत्रिणीला ओळखताय तुम्ही? हो हो हो. ती मैत्रीण म्हणत होती तुम्ही एवढ्या जवळच्या मैत्रिणी आहेत, मला आता कळलं जवळचे दिसत नाही, तुम्ही दुश्मन दिसतात बाबा. सांगू मी त्यांना, सांगू का मॅडम त्यांना? तुम्ही एवढा डाऊट डाऊट नाही सर, पण कोणही करू शकतं ना असं, म्हणून मी तुमचा फोन आला म्हणून मी थोडंसं विचारलं. ओके ठीक आहे. असं म्हणणारे 10तून एखादा आयटम असतो. सगळेच नाही म्हणत एवढं ओळख दिल्यावर, रेफरन्स दिल्यावर. अननोन ठिकाणी हे सगळे प्रॉब्लेम जनरेट होतात. म्हणून नेटवर्क मार्केटिंग हे लोका थ्रू करायचं मार्केटिंग हे सोडून लोक फालतू नवीन लोकांना शोधत बसतायत. हा सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम होत आहे. काय करू मॅडम? 25,000 3 महिन्यानंतर पॉसिबल आहे? येस सर, पाहते. पाहायचं. पाहताना कसं पाहायचं? 3-4 महिन्यानंतर 25,000 भेटणार आहेत. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला सोनं पण करायची इच्छा, हो हो. आणि दिसायला पण तुम्ही स्मार्ट आहेत का? मी नाही बघितलं तर फोनवर बोलतोय. खुश लोकांची तारीफ पण करता आल्या पाहिजे. फोनवर बोलताना त्यांना त्यांच्या जिंदगीत असे शब्द तुमच्या कानातून त्यांच्या हृदयात गेले पाहिजे ना. आता पण ऐकलेच नसतील असे शब्द बोलणारे लोक लोकांना अट्रॅक्ट करतात. येस. समझ में आया? असे शब्द तितलियों के पीछे मत भागो, साला बगीचा बनाओ, तितली आएगी वो पौधों के ऊपर और फूल के ऊपर बैठने के लिए. इसलिए बोलते हैं काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आते. कौन कौन तैयार है काबिल बनने के लिए? आता काय राहिलं आणखी? नाही काही गरज